रेकॉर्डवरील अट्टल सराईत 2 गुन्हेगार जेरबंद करून चेन स्नॅचिंगचे 20 गुन्हे व मोटरसायकल चोरीचा 1, घरफोडी 1 असे एकूण 22 गुन्हे उघड करून एकूण 18,11,800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कामगिरी। माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त यांनी नाशिक शहर परिसरात नेहमी घडत असलेल्या चेन स्नॅचिंग गुन्हे उघड आणण्यासाठी सदर गुन्ह्यातील इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं। सदर कारवाईबाबत माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर यांना मार्गदर्शन केलं होतं। त्यानुसार माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार वाहक मंगेश साळुंके, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, पोलीस अंमलदार मुक्तार शेख, पोलीस अंमलदार राम बर्डे, पोलीस अंमलदार राहुल पालखेडे, चालक पोलीस हवालदार सुकाम पवार अशांनी पथक तयार करून चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशित केलं होतं। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत व त्यांचे पथक यांनी नाशिक शहरातील चेन स्नॅचिंग झालेल्या ठिकाणची पाहणी करून तेथील सीसीटीव्ही फुटेज व सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस वाहक हवालदार महेश साळुंके व पोलीस अंमलदार राहुल पालखेडे अशांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचे गुन्हे हे सराईत आरोपी किरण छगन सोनवणे, योगेश गायकवाड व त्याचा साथीदार अशांनी केले असल्याचे निष्पन्न झाले होते। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे सराईत आरोपी योगेश गायकवाड हा सिन्नर फाटा येथे काळ्या रंगाच्या बिना नंबर प्लेट असलेल्या मोटरसायकलवर येणार अशी बातमी पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत व पथक यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली। सदरची बातमी पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पथक तयार करून सदर आरोपीस ताब्यात घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार नमूद पथक हे सिन्नर फाटा मार्केट यार्ड जवळ सापळा लावून थांबले असताना काळ्या रंगाच्या विना नंबर प्लेट गाडीवरील इसम येताना दिसताच त्यास स्टाफच्या मदतीने जागीच पकडून त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव योगेश दत्तू गायकवाड, वय वर्ष 28 वर्ष, राहणार सिन्नर, जिल्हा नाशिक असं सांगितल्याने त्यास ताब्यात घेऊन भद्रकाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 393/2024 भारतीय न्यायसंहिता कलम 309(4)(3)(5) प्रमाणे दाखल गुन्ह्यात त्यास अटक करून माननीय न्यायालयात हजर केला असता माननीय न्यायालयाने त्यास पोलीस कस्टडी मंजूर केली। पोलीस कस्टडी दरम्यान आरोपी योगेश गायकवाड याने त्याचे साथीदार किरण सोनवणे हा असल्याचे सांगितल्याने त्यास देखील मध्यवर्ती कारागृह नाशिक रोड नाशिक येथून ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली व त्याला माननीय न्यायालयात पोलीस कस्टडी मिळण्याकामी हजर केला असता माननीय न्यायालयाने आरोपितांना दिनांक 16/12/2024 रोजी पोलीस कस्टडी मंजूर केली आहे। दोन्ही आरोपींकडे गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मानवी कौशल्याचा वापर करून चौकशी करून नाशिक शहरातील 20 चेन स्नॅचिंगचे गुन्हे व 1 मोटरसायकल चोरीचा गुन्हा, 1 घरफोडीचा गुन्हा असे एकूण 22 गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून 22 तोळे सोन्याची लगड, 70,000 रुपये किमतीची मोटरसायकल, 30,500 रुपये किमतीची देशी बनावटीची पिस्टल व राऊंड, इतर मुद्देमाल असा एकूण 18,11,800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून खालील गुन्हे उघडकीस आणले आहेत। शहरात नोव्हेंबर एंडिंग आणि डिसेंबर फर्स्ट वीक मध्ये अचानक चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। त्यानंतर एकाच दिवशी 5 चेन स्नॅचिंग झाल्यानंतर माननीय CP सरांनी सर्व पोलीस स्टेशन्स, DB पथक त्याचबरोबर क्राईम युनिट यांना सूचना देऊन स्टॉप अँड सर्च त्याचबरोबर रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणं ही कारवाई चालू असताना गुन्हे शाखा युनिट 1 च्या PI कड साहेब आणि त्यांची टीम PSI श्रीवंत त्याचबरोबर API तोडकर यांनी सीसीटीव्ही फुटेज त्याचबरोबर आरोपींचे लोकेशन्स
घडलेल्या घटना, त्यांची वेळ याचं अनालिसिस करून योगेश गायकवाड हा आरोपी 8 तारखेला सिन्नर फाटा या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडे तपास केला असता त्यामध्ये किरण सोनवणे आणि त्याचबरोबर खलाटे असे इतरही आरोपी त्यामध्ये आहेत अशी माहिती मिळाली. त्यावरून नंतर किरण सोनवणे यालाही अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडनं कौशल्यपूर्ण तपास करून एकूण 22 गुन्हे निष्पन्न केलेत. त्यामध्ये 20 चेन स्नॅचिंग, 1 मोटरसायकल चोरी आणि 1 घरफोडी असं निष्पन्न करून जवळपास 18 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. या कामगिरीमध्ये युनिट 1चे पोलीस निरीक्षक कट साहेब, त्याचबरोबर त्यांची टीम API तोडकर, PSI श्रीवंत आणि युनिटचे सर्व अंमलदार यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.